जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। पहाटेच्या गाढ झोपेचा फायदा घेत घरात चोरी करण्याची घटना उघडकीस आली। सुमारे 50,000चे सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरून हे चोरटे पसार झाले आहेत। दरम्यान चोरी करून पसार होत असताना परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत। अंबरनाथ पश्चिम येथील दीपक नगरमध्ये राहणारे रमणी राममूर्ती गोंडार यांच्या राहत्या घरात रविवारी पहाटेच्या सुमारास चोरीची घटना घडली। त्यांचा मुलगा बाळकृष्ण कामानिमित्ताने बाहेर गेला तर रमणी गोंडार आणि त्यांचे पती घरात गाढ झोपलेले होत्या। या संधीचा फायदा घेत एक चोर घराबाहेर उभा होता तर दुसरा चोर रिक्षात लपून बसलेला होता। संधीचा फायदा घेत चोरट्याने गोंडार यांच्या घरात घुसून बेडरूम मधील कपाट तोडून त्यातून सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरून फरार झाले। दरम्यान सकाळी 5:30च्या सुमारास रमणी यांना जाग आली असता घरातील कपाट, खिडकी, तुटलेला दरवाजा उघडा आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसते। तसेच कपाटातील दागिनेही गायब झाले होते। घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रमणी यांनी तात्काळ अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। सुमारे 50,000चे जुने सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन चोरटे पसार झाले आहेत। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा शोध सुरू केलाय। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, यहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।